इयत्ता 5वीचा आपण पहिला टॉपिक इथे स्टार्ट करतोय. इयत्ता 5वीचा पहिला टॉपिक आहे गणिताचा. त्यातला पहिला टॉपिक आहे संख्याज्ञान. संख्याज्ञानमध्ये आपण पहिल्यांदा संख्याज्ञान बोलूया. संख्या किती प्रकारचे असतात? दोन. एक आंतरराष्ट्रीय संख्या, देवनागरी, आंतरराष्ट्रीय आणि रोमन. बघा, संख्यांमध्ये महत्वाचा प्रकार पडतो आंतरराष्ट्रीय संख्या आणि देवनागरी संख्या. पहिल्यांदा देवनागरी संख्या असे कोणाला म्हणतात? जी संख्या मराठीत लिहितो आपण, जसे की 1, 2, मराठी संख्या 1, 2, 3, 4, 5, 6 ह्या संख्यांना आपण देवनागरी संख्या असे म्हणतो. तर आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे इंग्रजी संख्या, जसे की 1, 2, 3, 4, 5, 6 या संख्यांना आपण आंतरराष्ट्रीय संख्या असे म्हणतो. बरोबर. बघा, देवनागरी संख्या म्हणतात की मराठी संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 ह्या संख्येला देवनागरी म्हणजे जी संख्या आपण मराठीमधून लिहितो त्या संख्येला देवनागरी संख्या म्हणतात. तर आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे जी संख्या आपण 1, 2, 3, 4, 5, 6 जे आपण 10 पर्यंत लिहितो या संख्येला आंतरराष्ट्रीय संख्या असे म्हणतात. आता देवनागरी शेवटची संख्या सांगता येत नाही, आंतरराष्ट्रीय पण संख्या शेवटची सांगता येत नाही. मी तुम्हाला फक्त त्याचं मीनिंग सांगते की देवनागरी म्हणजे काय? मराठीतून येणाऱ्या संख्या. आंतरराष्ट्रीय संख्या म्हणजे कुठल्या? ज्या संख्या इंग्रजीमधून येतात त्यांना आपण आंतरराष्ट्रीय संख्या असे म्हणतो. ह्याच्यानंतर पुढचे एक आहे तर रोमन संख्या. सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे रोमन संख्या. आता रोमन संख्या कुठल्या असतात पहिल्यांदा ते माहिती पाहिजे. जसे की 1 ला काय म्हणतात? आय. 2 ला 2 आय. 3 ला 3 आय. 4 ला आय व्ही. 5 ला व्ही. 6 ला व्ही आय. 7 ला व्ही आय आय. 8 ला व्ही आय आय आय. 9 ला आय एक्स आणि 10 ला एक्स. बघा, कुठल्या संख्येला काय म्हटलं जातं ते बघू. व्ही. 5 ला काय म्हणतात? व्ही. 5 ला काय म्हणतात? तर व्ही. तर 4 ला आय व्ही म्हणतात. आय व्ही म्हणतात. बघा, 5 ला व्ही म्हणतात. 5 ला काय म्हणतात? व्ही. 5 साठी काय वापरायचं? व्ही. 4 साठी आय व्ही वापरायचं. 4 साठी आय व्ही वापरायचं. 1 साठी 1 आय. 2 साठी 2 आय. 3 साठी 3 आय. 4 साठी आय व्ही. 5 साठी व्ही. त्याच्यानंतर 9 साठी आय एक्स आणि 10 साठी एक्स. बघा, महत्वाच्या गोष्टी फक्त राईट डाऊन करा. 1 साठी काय वापरायचं? आय. 1 साठी काय वापरायचं? आय. 4 साठी काय वापरायचं? आय व्ही. 4 साठी काय वापरायचं? आय व्ही. 5 साठी काय वापरायचं? व्ही. 9 साठी काय वापरायचं बाळांनो? आय एक्स. आणि 10 साठी काय वापरायचं बाळांनो? तर एक्स वापरायचं. 1 ते 10 मध्ये ह्या 4 गोष्टी फक्त लक्षात ठेवायच्या. किती? 1 ते 10 मध्ये किती संख्यांमध्ये बाळांनो? 1 ते 10 संख्यांमध्ये ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या की 1 साठी आय वापरतात, 1 साठी आय वापरतात, 4 साठी आय व्ही वापरतात, 5 साठी व्ही वापरतात, 9 साठी आय एक्स वापरतात आणि 10 साठी एक्स वापरतात. 10 साठी एक्स वापरतात. 5 गोष्टी कळल्या. 1 ते 10 मध्ये कुठल्या 5 गोष्टी लक्षात ठेवायच्या? 1 साठी आय वापरतात, 4 साठी आय व्ही वापरतात, 5 साठी व्ही वापरतात, 9 साठी आय एक्स वापरतात आणि 10 साठी एक्स वापरतात. पुढे आता सेम तिथपर्यंत झालंय. विक्स म्हणले की डबल एक्स, 30, 21, 22, 30. आता महत्वाचं काय? 40, 50. सगळे अंक पाठ, रोमन अंक पाठ करत नाही तर बाळांनो सांगते मी तुम्हाला, सगळे रोमन अंक पाठ करत बसायचे नाही. सगळे रोमन अंक पाठ करायची गरज सुद्धा नसते. आता काय लक्षात ठेवायचं? 10 साठी बघितलं एक्स येतो, 30 साठी 3 एक्स येणार,
40 आले, 40 साठी काय येणार? एल एक्स येणार, एक्स एल येणार. 50 साठी काय येणार? एन येणार. 90 साठी काय येणार? आणि 100 साठी काय येणार? 100 साठी सी येणार, त्याचे एक्स सी येणार. सगळ्यात महत्वाचे पॉइंट, 1 ते 100 रोमनांक कोणीही पाठ करत नाही, कधीच पाठ करायचे नसतात. फक्त त्यातनं महत्वाच्या गोष्टी पाठ करायच्या असतात. जसे की 1 साठी काय येतो? आय येतो. 2 आले तर 2 आय येणार. 3 आले तर 3 आय येणार. 4 साठी काय लक्षात ठेवायचं? आय व्ही येतो. 5 साठी काय येतो? व्ही येतो. 9 साठी येतो आय एक्स येतो. 10 साठी एक्स येतो. 40 साठी काय येतं? एल एक्स एल येतो. 50 साठी एल येतं. 90 साठी एक्स सी येतो आणि 100 साठी सी येतो. आता ह्याच्या मधल्या अंकांचं काय करायचं तुमचा प्रश्न असेल. समजा मला जर अंक आला 15, तर मी कसं लिहिणार ताई? बरोबर, एवढेच पाठ करायचे म्हणजे 15 कसे लिहिणार? बघा, 10 अधिक 5 15 होतात. बरोबर आहे, 10 अधिक 5 15 होतात. 10 साठी काय वापरणार आहे म्हणून तुम्ही? एक्स. आणि 5 साठी काय वापरायचे? व्ही. झालं एक्स व्ही. बघायचं रोमन अंकामध्ये आहे का एक्स व्ही? तुमचं म्हणणं आलं आता ताई मी 27 अंक मला लिहायचा आहे रोमन अंकामध्ये, तर ताई मी कसं लिहिणार? बरोबर, तर बघा 27 आहेत, 10 अधिक 10 20 होतात. 5 आणि 2 बघा, 10 10 किती होतात? 20. 5 25 आणि हे 2. आता ह्या 10 साठी काय? एक्स. ह्या 10 साठी काय? एक्स. किती एक्स आले? 2 एक्स आले. 5 साठी काय आहे? व्ही. आणि यांच्यासाठी काय आहे? 2 आहे. एक्स एक्स व्ही आय आय. आलं का उत्तर? एक्स एक्स व्ही आय आय. आता तुमचा प्रश्न असेल ताई मला 35 संख्या कशी द्यायची? 35 संख्या ताई मी कशी लिहू? बरोबर, 35. आता हे किती आहेत? 30 अधिक 5 35 होतात. बरोबर, 10 अधिक 10 अधिक 10 अधिक 5. या 10 साठी काय येते? एक्स एक्स एक्स. 5 साठी काय येते? व्ही. एक्स एक्स व्ही. आला 35 अंक. बरोबर. आता पुढे जर तुम्ही म्हणला की ताई मला 55 अंक लिहायचा आहे, तर तुम्ही तर म्हणता पाठ करायचा नाही. हा 55 अंक लिहायचा कसा? 55 अंक लिहायचा कसा? हे किती आहेत बाळांनो? 50 अधिक 5 बरोबर 55 होतात. 50 साठी काय वापरते तू? एल. आणि 5 साठी काय वापरणार आहे? व्ही. झालं तुझं? आहे एल व्ही आहे का? आता तुमचा पुढचा प्रश्न असा असेल ताई, ठीक आहे तुम्ही आता हे सांगताय, पण जर मला 60 लिहायचे असतील म्हणजे 5 समजा 66 लिहायचे असतील तर काही मी कसे लिहू? बरोबर, किती लिहायचे तुम्हाला? 66. किती लिहायच्यात तुम्हाला? 66 लिहायच्यात. ओके, 66 लिहायच्यात तर काही मी कसे लिहू? हा तुमचा प्रश्न आहे. बरोबर, आता 66 बघा कसे आहेत दिसतात. म्हणजे काय करणार आहे? 60 अधिक 6 बरोबर 66 येतात. आता ह्या 60 चे मी परत फोन करते. 50 अधिक 10 अधिक 5 अधिक 1 बघा झाले. तर 50 साठी काय येईल माझं? एल. 10 साठी काय येतोय? एक्स. 5 साठी काय येतोय? व्ही. 1 साठी काय येणार? आय. एल एक्स व्ही आय. बघा बघा आहे का? किती संख्या घेतली होती आपण? 65. 66 घेतली होती. हा 66 होती. आहे का? एल एक्स व्ही आय.
आहे. म्हणजे कळालं तुम्हाला, संख्या प्रत्येक संख्या पाठ करायची नाही, त्यातले फक्त ठोकळे ठोकळे काय पाठ करायचे, तर ठोकळे महत्वाचे असतात. जसे की 1 साठी आय वापरतात, 4 साठी आय व्ही वापरतात, 5 साठी व्ही वापरतात, 9 साठी आय एक्स वापरतात, 10 साठी एक्स वापरला जातो, 40 साठी एक्स एल वापरतात, 50 साठी फक्त एल वापरला जातो, 90 साठी एक्स सी वापरला जातो आणि 100 साठी फक्त सी वापरला जातो. आता अजून एक, आता तुम्ही म्हणताल ताई तुम्ही ते 1 घेतले, 4 घेतले, 5 घेतले, ताई 6 7 8 च काय? बरोबर, 6 7 8 च काय केलं ताई तुम्ही, म्हणजे ते कसे अंक तो ताई तुम्ही पकडले? तर बघा 6 येतात, 6 अंक येतोय, 6 अंक कसा आहे तर बघा, 5 अधिक 1 बरोबर 6 तयार होतात ना. 5 साठी काय वापरतोय आपण? व्ही. 1 साठी काय वापरणार आहे? आय. आय व्ही आले 6 साठी. आता 7 अंक तयार करायचा आहे, सेम तीच प्रोसेस, 5 अधिक 1 अधिक 1. हा 5 साठी काय वापरतात? व्ही. 1 साठी 1 2 व्ही आय आय. आता तुम्ही म्हणतात 9 साठी ठरलेलंच आहे की आय एक्सएस घ्यावा लागतो. आता मला 99 अंक तयार करायचे, कुठला अंक तयार करायचा आहे मला? 99. तर ते मी 99 हा अंक रोमन मध्ये कसा लिहायचा, हा तुमचा प्रश्न आहे. बरोबर. आता 90 अंक मला माहितीये कसा लिहितात ते, 90 प्लस 9. 90 अंक मला माहितीत कसं लिहितात? एल सी. 9 साठी काय येणार आहे? 90 साठी जर एल सी आहे तसं, तर 9 साठी काय येणार आहे? आय एक्स येणार आहे. एक्स सी आय एक्स. बघा बरं, आला. आणि 100 साठी तर सगळ्यांना माहिती आहे, 100 साठी आपण काय वापरतोय? सी वापरतो. 100 साठी लक्षात ठेवायचं की आपण सी वापरतो. पुढे आता त्यातले महत्वाचे मुद्दे आपण 100 पर्यंत बघितले की आय 1 साठी वापरतात, व्ही 5 साठी वापरतात, एक्स 10 साठी वापरतात, 50 साठी एल वापरतात, सी 100 साठी वापरतात, डी 500 साठी वापरतात आणि एम 1000 साठी वापरतात. बघा पहिलं, 1 साठी आय, 5 साठी व्ही, एक्स साठी 10, एल साठी 50, सी साठी 100. एल 50, सी 100, डी साठी 500 आणि एम साठी 1000 म्हणजे 1000. डी साठी 500. पुढे आता त्याच्यावर आधारित आपल्याला काय विचारले जातात बाळांनो? तर प्रश्न विचारले जातात. काय विचारले जातात? प्रश्न. आता प्रश्न वाचा. दिलेल्या संख्येसाठीचा रोमन अंक ओळखा. तुम्हाला जी काही संख्या दिली त्याचा काय ओळखायचं आहे? तुम्हाला रोमन अंक ओळखायचा आहे. आता बघा संख्या दिसते सगळ्यांना, किती आहे रे? 98. बरोबर. आता 98 अंक आहे. मग मला एक गोष्ट सांगा, आपण 90, आता मी फोड करायला शिकवली तुम्हाला, बरोबर? म्हणजे किती होतात? 90 अधिक 8. बरोबर. 90 साठी काय येणार आहे? 90 साठी सी आधी येणार आहे का मला? नाही. एक्स सी 90 साठी काय येणार आहे पहिल्यांदा बघू. 90 साठी काय येते? एक्स आणि सी. 8 ची फोड करा. 8 ची फोड काय येणार आहे? 5 आणि 3. 5 साठी काय येतं? व्ही. 3 साठी 3 आहे. म्हणजे उत्तर काय आलं? एक्स सी व्ही आय आय आय. 1 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. 90 झालेले, 5 किती झाले? 95 झाले. चूक. 1 2 3 4 5 6 7 8 असं कधी लिहितच नाही. चूक. अंक किती बाळांना? 40. अंक किती आहे? 40. आता 40 साठी मी तुम्हाला सांगितलंय की आधी काय वापरायचं मग काय वापरायचं. 50 साठी काय वापरतोय आपण? एल वापरतोय. बरोबर. म्हणजे एलच्या आधी काय येणार आहे? बरोबर, एक्स येणार आहे. म्हणजे 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे, एक्स एल. पुढे यम अधिक एन. आता यम साठी मी काय वापरायला सांगितलंय तुम्हाला? बघा,
एम साठी मी चला हे गणित बघूया आपण. एम बरोबर किती आले 1000, एल बरोबर किती आले 50, यांची बेरीज करायची किती आली 10 50, 10 50 साठी आता हे किती आहेत 10 50 आहे बरोबर. 10 50 म्हणजे किती हा विषय. आता आपण 1000 साठी काय वापरतोय 1000 प्लस 50 होतोय बरोबर. 1000 साठी काय वापरतोय आपण एम आणि 50 साठी काय वापरतोय एल. म्हणजे उत्तर काय एम एल. उत्तर काय एम एल. आता इथे तसंच आहे बघा गणित एम मायनस डी डिवायडेड एल म्हणजे एम वजा डी भागिले एल. आता ह्यांची फोड करायला लागेल. एम म्हणजे किती येते आत्ताच आपण बघितलं किती येते 1000. एम म्हणजे किती येतोय 1000. डी बरोबर किती येणार आहे मगाशी बघितलं आपण 500 आणि एल बरोबर किती येतोय 50. आता ह्यांचं डिवायडेशन करून घ्यायला लागेल. पहिला नियम काय सांगतो की आपण भागाकार करून घ्यायचा. पहिल्यांदा काय करायची भागाकाराची क्रिया करायची. आता भागाकार कोणामध्ये एम मायनस आहे ह्या दोघांचा भागाकार आहे म्हणजे 500 भागिले किती आहेत 50. भागाकार किती आला आपला 10. मग 1000 मधून किती मायनस करणार आहे आपण 10 मायनस करणार आहेत. म्हणजे काय केलं तुम्ही 1000 मायनस 10. मग उत्तर किती आलं तुमचं उत्तर किती आलं तुमचं 9,900. उत्तर किती आलं तुमचं 9,900. कसं आलं ते कळालं. एम साठी काय वापरले बाळांनो एम साठी 1000 आहे बरोबर. मायनस डी सांगितलंय. डी साठी आपण किती वापरतोय 500. बघता आपण परत येते डी साठी किती आहेत 500. पुढे एम डी जायला भागिले एल. एल म्हणजे किती आहेत आपले 50. एल म्हणजे किती आहेत 50 बरोबर. आता एम किती आहे 1000 मायनस डी ए. मायनस डी ए. डी साठी किती आहे 500 म्हणजे 1000 मधून 500 भागिले किती आहेत 50. आता पहिल्यांदा आपल्याला काय करून घ्यावं लागेल भागाकार करून घ्यावं लागेल बरोबर. म्हणजे 500 भागिले 50 तर उत्तर किती आलं 10 आलं. वजा किती करायला लागणार आहे आपल्याला 1000 मधून 10 मायनस करावे लागतील वजा करावे लागतील. तर आपलं उत्तर किती येईल 990 येईल. म्हणजे आपलं उत्तर किती नंबर बरोबर आहे 3 नंबरचं उत्तर काय आपलं बरोबर आहे. तुम्हाला अशा प्रकारची गणितं येतात किंवा अशा प्रकारची पण गणितं विचारली जातात. एक्स व्ही आय आय आय. एक्स म्हणजे किती बाळांनो एक्स म्हणजे 10 व्ही म्हणजे 5 आणि हे म्हणजे 1 2 3. त्यांची बेरीज किती आली 18 बरोबर. एक्सएल बरोबर. एक्सएल म्हणजे किती सांगितले मगाशी सांगितले आधी एक्स आहे त्याच्यानंतर काय एल आहे. एक्सएल म्हणजे किती आले 40. 40 आणि हे किती 2 म्हणजे किती आलं उत्तर तुमचं 42. पुढे एक्स सी व्ही. एक्स सी व्ही सांगा 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 किती येईल किती येईल. ह्याच्या आधी काय एक्स आहे त्याच्यानंतर काय सी. सी म्हणजे किती आहे 100. त्याच्या आधी एक्स लागलाय म्हणजे किती असणार आहेत 90 अधिक व्ही. व्ही म्हणजे किती आहेत 5 म्हणजे यांची टोटल बेरीज किती झाली 75 झाली. आता एक्स 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 व्ही आय आय आय. आता एक्स एक्स हे 10 हे 10 आणि हे 10 म्हणजे किती झाले बाळांनो 30. 30 आणि हे किती 5 35 36 37 38. 38 आहेत का ऑप्शन नंबर 2 बरोबर. पुढे हे किती आहेत एक्स आहेत त्याच्यानंतर एल आहे. एलच्या आधी एक्स आहेत म्हणजे ऑटोमॅटिकली किती आहेत ते 40 आहेत आणि त्याच्या पुढे 2 रेषा आहेत म्हणजे किती असणार आहेत 2. 40 प्लस 2 किती झाले 42. ऑप्शन नंबर 2 आहेत 42. रोमन अंक कळाले. फक्त हे रोमन अंकांच्या आधी म्हणजे तुम्हाला मी जेवढे रोमन अंक सांगितले तेवढेच पाठ करायचे महत्वाचे. हे पाठ करायचे. एम म्हणजे 1000 डी म्हणजे 500 सी म्हणजे 100 एल म्हणजे 50 एक्स म्हणजे 10 व्ही म्हणजे 5 आणि आय म्हणजे 1.
त्याच्यानंतर महत्वाचे रोमन अंक बघा. 4 साठी आय व्ही वापरतात, 9 साठी आय एक्स वापरतात, 90 साठी एक्स सी वापरतात आणि 40 साठी एक्स एल वापरतात. हे पण महत्वाचे आहेत. पुढे आता आपण बघितलं की रोमन अंक कशाला म्हणतात, आंतरराष्ट्रीय संख्या कशाला म्हणतात, देवनागरी संख्या कशाला म्हणतात. तर ह्या ज्या संख्या आहेत त्यांचं वाचन कसं करतात. आता बघा, एखादी संख्या असेल, ही संख्या बरोबर. जर मी संख्या नुसती खाली लिहिली 9 8 7 3, ह्याचं वाचन कसं करता तुम्ही. वाचताना पण एक पद्धत आहे ना. आपण एककापासून वाचन करतो का रे कधी सुद्धा, करतो का नाही. म्हणजे आपण असं लिहिताना म्हणतो हे एकक आहे, हे दशक आहे, हे शतक आहे, हे हजार आहे, बरोबर. म्हणजे संख्या वाचन आणि लेखन करताना आपल्याला लक्षात ठेवायला लागतं की कुठला अंक कुठल्या घरामध्ये आहे, त्याच्यानुसार आपण त्याचं काय करतो, वाचन करतो. बघा आता हा 9 हा अंक आहे. एकक, दशक, शतक, हजार, हजाराच्या घरामध्ये म्हणजे किती आले, 9,000 आले. किती आले, 9,000 आले, बरोबर. 9,000 आले. हे 8 कशाच्या घरामध्ये, शतकाच्या घरामध्ये. मग तुम्ही काय म्हणता, 800 म्हणता ना, 800 म्हणता ना, बरोबर आहे ना, 800, बरोबर. आणि त्याच्यानंतर ही पूर्ण संख्या एकत्र म्हणता तुम्ही, किती, 73, बरोबर. किती, 73. म्हणजे काय म्हणता तुम्ही, म्हणता 9,873, 9,873. आता जर मी संख्या दिली, आता ह्याचं लेखन कसं करणार बाळांनी, ह्याचं वाचन कसं करणार, पहिल्यांदा करणार. ओके, हा. आता हा एक आहे, एकक, दशक, शतक, हजार, म्हणजे 1,000, 1,000. हा, ह्याला 200 आणि ह्याला 12. 1,212. आता लिहिताना लिहा 1,200 आणि 12. म्हणजे 2 आले एकक, 1 आला दशक, 2 आले शतक, 1 आला हजारामध्ये. बघा अक्षरी लेखन बरोबर आहे का. 1,212. आणि जर मी संख्या लिहिली अशी, जर माझी संख्या असेल तर आपण वाचन कसं करतो, वाचन कसं करतो बाळांनो, वाचन कसं करतो आपण. एकक, दशक, शतक, हजार, बरोबर. हा, काय येणार, 8,600 1. आणि तुम्ही लेखन कसं करा, आता लिहिताना हजार एककामध्ये कसं लिहिणार, 8,601 असंच लिहिताना 8,601. ह्याला काय म्हणतात, तर ह्याला लेखन आणि वाचन म्हणतात. काय म्हणतात, संख्या वाचन आणि लेखन, अंक आणि अक्षरी, अंक आणि अक्षरी. आता बघा माझ्याकडे असेल तर 10,000, ही संख्या असेल तर मी याचं लेखन कसं करणार आहे. किती संख्या आहे मला सांगा बघू तुम्ही. 10,314, बरोबर. आता इथं डायरेक्ट मी 10 लिहू का रे बाळांनो, नाही. म्हणजे इथं माझा 1 येणार, 1 दशहजार, 0 हजार, इथं 3 येणार,
तिथं 1 येणार आणि इथं 4 येणार. म्हणजे ह्याचं वाचन कसं, लेखन कसं करणार मी? 10,000 300 14. बरोबर. 10,314 आलं का उत्तर माझं? 10,314. तशीच जर संख्या माझी लाखाच्या घरामध्ये गेली तर 1,00,000 लक्ष किंवा लाख म्हणतो, 1,00,000 1 लक्ष, 1,00,000 10,000 614 किंवा 612 613 जो काय अंक असेल तो. आता जर मी म्हणलं 4,01,212 4,01,212. आता जर मी संख्या म्हणली आता डायरेक्ट संख्या म्हणतो ना 48,01,212 डायरेक्ट म्हणलो आपण 48,01,212 ही संख्येचं वाचन केलं आपण. आता कोट्यांमध्ये म्हणलं की 9,01,10,314. बघा प्रत्येकाच्या घरामधून आपण काय करत असतो, त्याचं वाचन करत असतो. कळलं? संख्या वाचन मध्ये कसं केलं ते मी. तशाच प्रकारे संख्येची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत. आता स्थानिक किंमत म्हणजे काय बघा, पहिल्यांदा महत्वाचं टॉपिक समजून घ्या. स्थानिक किंमत म्हणजे काय असतं की तुम्हाला त्या संख्येच्या स्थानानुसार जी किंमत कळते त्या किमतीला स्थानिक किंमत असे म्हणतात. संख्येच्या स्थानानुसार आता जर संख्या माझ्या हजाराच्या मध्ये असेल तर त्या संख्येचं स्थान किती आहे? 1000. जर माझ्या शतकामध्ये संख्या असेल तर त्याचं स्थान किती आहे? शतक. जर माझे एककाच्या घरामध्ये असेल तर त्या संख्येचं स्थान किती आहे? एकक. जर माझं दशकाच्या घरामध्ये असेल तर त्याचं स्थान किती आहे? दशक. जर माझे लाखाच्या घरामध्ये असेल तर त्याचं स्थान आहे लाख. जर माझं कोटीच्या घरामध्ये असेल तर त्याचे स्थान आहे कोटी. म्हणजे बघा स्थानानुसार काय ठरते, आपली स्थानिक किंमत ठरते. स्थान ठरलेलं असतं. एककाच्या घरामध्ये, दशकाच्या घरामध्ये, शतकाच्या आहे, हजाराच्या आहे, 10,000च्या आहे, लक्षाच्या आहे, दशलक्षाच्या आहे, कोटीच्या आहे. प्रत्येक ज्या ठिकाणी तुमची संख्या आहे त्याच्यानुसार ज्या संख्येचं जे स्थान आहे त्याच्यानुसार काय करते, ती संख्या ठरवली जाते. त्याच्याच प्रकारे दर्शनी किंमत तुमच्या डोळ्याला जी किंमत दिसते तिला दर्शनी किंमत. मला इथं 1 दिसतोय, 1 दर्शनी किंमत. इथं मला 7 दिसतात, 7 दर्शनी किंमत. इथं मला 3 दिसतात, 3 दर्शनी किंमत. इथं मला 1 दिसतोय, 1. इथं मला कोटीच्या घरातला काही संबंध नाही. मला हे एकक, दशक, शतक, हजाराचा दर्शनी किमतीशी काही संबंध नाही. दर्शनी किंमत कशीही बदला तरी दर्शनी किंमत तीच राहते. पण जर स्थानिक किमतीचं स्थान बदललं तर स्थानिक किंमत बदलते. दर्शनी किमतीचं स्थान बदललं तरी दर्शनी किंमत तीच राहते. जर स्थानिक किमतीचं स्थान बदललं तर स्थानिक किंमत ही बदलत राहते. जर माझ्या इथं हजाराच्या घरामध्ये 7 आहेत, हजाराच्या घरामध्ये जर 7 आहेत आणि जर मी त्याला दशकाच्या घरामध्ये नेऊन ठेवलं तर त्याची किंमत दशक होती, 1000 होत नाही. त्याची किंमत दशक राहते. जर आता मी विचारलं की माझी 8ची स्थानिक किंमत काय आहे? 800. या 8ची स्थानिक किंमत किती आहे? 80. आता बघा स्थानिक किंमत ठरवताना प्रत्येकाला स्थानानुसार त्याची किंमत ठरते. जर तो एककाच्या घरामध्ये असेल तर त्याची किंमत तीच त्याची किंमत असते. जर तिथं 5 असले 5, 3 असले 3, 2 असले 2, 1 असला 1, 6 असले 6, एककाच्या घरामध्ये जो अंक येतो त्याची किंमत. दशकाच्या घरामध्ये असेल तर 10 ने गुणायचं. दशकाचं घर असेल तर 10 ने, द म्हणजे 10, द म्हणजे 10. शतकाच्या घरामध्ये गेलं तर कितीने गुणणार आहे? 100. शतकाच्या घरामध्ये गेला तर कितीने गुणणार आहे? 100. हजाराच्या घरामध्ये गेला तर 1000. इथं वाढले तर 10,000. इथं आला तर 5. तुम्ही जसं जसं जाईल तशी किंमत त्या शून्याची काय होत जाते? वाढत जाते. त्याप्रमाणे त्या संख्येची पण किंमत काय होत जाते? वाढत जाते. जर माझे 1 कोटी
एक कोटीमध्ये जर माझे 7 अंक असले आणि ह्या 7ची जर मी स्थानिक किंमत बदलून 7 ठेवली तर त्याची किंमत काय होतीये, स्थान बदललं मी. कोटीच्या घरामधले जे 7 आहेत त्याला जर मी दशकाच्या घरामध्ये आणून ठेवलं तर त्याची स्थानिक किंमत काय होणार आहे, बदलणार आहे. बदलत असते, वेळ बदलतेच असं जरी म्हणलं तरी चालतं. 7ची स्थानिक किंमत काय होणार आहे, बदलणार आहे. बघा आता पुढे, आता संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ठरवायची. जर माझ्याकडे संख्या आहे संख्या वाचा 9844. पहिल्यांदा संख्येचं कधी सुद्धा वाचन करायचं. त्याचं मुलांना काय प्रॉब्लेम होतो की जेव्हा मुलांना आपण संख्या अंकात आणि अक्षरात लिहायला लावतो तेव्हा ते जी संख्या आणि अंकात आणि अक्षरात लिहितात, शक्यतो अक्षरामध्ये लिहितात, तेव्हा बऱ्याचशा चुका करतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं की त्यांना 1 ते 100 अक्षरी लेखन व्यवस्थित आलं पाहिजे. आता 9844 ही संख्या आहे. मला 9ची स्थानिक किंमत काढायची. कशाची स्थानिक किंमत काढायची, मला 9ची स्थानिक किंमत काढायची आहे. कशाची स्थानिक किंमत काढायची आहे, मला 9ची. कशाची स्थानिक किंमत काढायची, मला 9ची स्थानिक किंमत काढायची आहे. कशाची स्थानिक किंमत काढायची, 9ची. आता 9 कोणाच्या घरामध्ये मोडताय, एकक, दशक, शतक आणि हजार. हजाराच्या घरामध्ये मोडतोय. हजाराच्या घरामध्ये कोण मोडतंय, 9 मोडतंय. तर 9 ला मी काय करणार आहे, 9 गुणिले 1000 बरोबर. 9ची स्थानिक किंमत किती आली, 9000. 9ची स्थानिक किंमत किती आली, 9000. आता जर मला त्यांनी 4ची स्थानिक किंमत विचारली, कितीची स्थानिक किंमत विचारली, 4ची. कोणाच्या घरामध्ये, एकक, दशक. दशकाच्या घरामध्ये 4 आहे. तर 4ची स्थानिक किंमत किती येणार आहे, 4 गुणिले 10 बरोबर किती येणार आहे, 40. किती येणार आहे, 40. किती स्थानिक किंमत येणार आहे त्याची, 40 येणार आहे. किती येणार आहे, 40. किती येणार आहे, 40. बघा स्थानानुसार त्याची काय ठरते, किंमत ठरते. एककाच्या घरामध्ये संख्या 30, दशकाच्या घरामध्ये तर त्याला 10 गुणणार आहे, शतकाच्या घरामध्ये आले तर 100 गुणणार आहे त्या संख्येला, 1000च्या घरामध्ये आले तर 1000 गुणणार आहे. जशी जशी संख्या येणार तसे तसे मी त्याला त्या संख्येने काय करत जाणार आहे, गुणणार आहे. आणि त्याची स्थानिक किंमत मी ठरवणार आहे की ह्याची स्थानिक किंमत ही येते. दर्शनी किंमत बघा, तुमच्या डोळ्याला जी किंमत दिसते तिला काय म्हणतात, दर्शनी किंमत. मला इथे किती दिसतात, 4. ह्याची किंमत किती आहे, 4. मला इथे किती दिसतात, हे 9. किंमत किती आहे, 9. मला इथे हे किती दिसतात, 8. ह्याची किंमत काय आहे, 8. $762. तर हे जे 2 आहेत ते दर्शनी किंमत काय, 2ची 2. 6ची दर्शनी किंमत 6. 7ची दर्शनी किंमत 7. मला स्थानिक किंमत विचारली, 7ची स्थानिक किंमत काय, तर 700. शतकाच्या घरामध्ये 7 गुणिले 100 केले तर स्थानिक किंमत काय आली, 700 आली. मला 2ची दर्शनी किंमत विचारली तर 2ची दर्शनी किंमत किती येणार बाळांनो, 2. तुमच्या डोळ्याला जी किंमत दिसते तिला तीच किंमत म्हणायची. किती येणार आहे, 2. बघितलं, संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत बघितली. संख्येची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत बघितली. प्रत्येकाच्या घरानुसार त्याची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत ठरत असते. आता विस्तारित मांडणी शिकायची. संख्येची विस्तारित मांडणी. आता बघा कसं करणार आहे तुम्ही, विस्तार करायचा आहे किंवा काय करायचंय. ही संख्या माझ्याकडे 4321. संख्या काय, 4321. आता बघा हे 4 कोणाच्या घरामध्ये, हजाराच्या, 3 शतकाच्या, 2 दशकाच्या आणि 1
एककाची. आता प्रत्येकाची मी विस्तारित मांडणी करणार आहे. बघा किती आहे, म्हणजे ह्याची किंमत किती आली बाळांनो? 4000. मगाशी सांगितल्याप्रमाणे 4000. 1 2 3 4 अधिक मला पुन्हा हीच किंमत मिळाली पाहिजे. एक 1000 निघून जाणार. पुन्हा 3 ची स्थानिक किंमत काय? 300. 2 ची स्थानिक किंमत काय? 20. आणि 1 ची स्थानिक किंमत काय? 1. कारण 1 एककाच्या घरामध्ये त्या संख्येला 1 निघून जाऊ तर एकच येणार आहे. 2 ला मी किती निघूनणार आहे? 10 नी. ह्याला 100 नी, ह्याला 1000 नी. 81 1 2 2 3 3 4 4 आली किंमत. आली किंमत. आता पुन्हा अजून एक संख्या घेऊ आपण. 7320. संख्या काय? 7320. 7 कोणाच्या घरामध्ये? हजाराच्या. 3 शतकाच्या, 2 दशकाच्या, 0 एककाच्या. चला 7 ची किंमत 7000 अधिक 3 ची किंमत 300, 2 ची किंमत 20, 0 ची किंमत 0, 0 शी 0, 2 शी 2, 3 शी 3, 7 शी 7. 7320. संख्या काय तयार झाली माझी? 7320. पुढे हे जर उत्तर तुम्ही काढायचंय. कोणाच्या घरामध्ये कोण आहे त्याच्या पुढे कितीने गुणायचं आणि त्याची ती किंमत द्यायची. लवकर उत्तर काढा सगळ्यांनी ह्याचं. काढलं उत्तर? आता मी काढू. 9 कोणाच्या घरामध्ये? हजाराच्या. 8 शतकाच्या, 4 दशकाच्या, 2 एककाच्या आहे. 9 कुणाच्या घरामध्ये? हजाराच्या. मग कितीने गुणू? 1 9000. 1 2 3 बरोबर. एकक दशक शतक हजार. 8 ला 800, 4 ला 40, 2 ला 2. करा बेरीज. 2 4 8 9 9842. आली बेरीज 9842. ह्याला म्हणतात संख्येचं विस्तारित रूप. संख्येचं विस्तारित रूप. ह्याच्या आधारित तुम्हाला प्रश्न येतात. तुम्हाला संख्या दिली जाते. समजा एखादी संख्या आहे, ही संख्या असेल किंवा अशी कुठली तरी संख्या असेल, त्याचं विस्तारित रूप खालीलपैकी कोणतं आहे? तुम्हाला ऑप्शन देतात 1 2 3 4 आणि त्याच्यानुसार त्या संख्येचं विस्तारित रूप शोधायचं आणि त्याचं उत्तर तेवढं येते का नाही ते बघून घ्यायचं. त्याच्या खालचे स्वाध्याय सोडवायला विसरायचं नाही. आता तुम्हाला एखादी संख्या दिली जाते, त्याच्यावर मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करता येते. अंक दिला जातो, अंकावरून मोठ्यात मोठी संख्या. आता पहिला मी लहान संख्या तयार करते. 3 7 9. ह्याच्यापासून मला संख्या तयार करायची. पहिल्यांदा मी संख्या तयार करते. 3 अंकापासून संख्या तयार करते. पहिल्यांदा 3 अंक घेते. 3 7 9. हा एक अंक तयार झाला माझा. अजून एक अंक तयार करते मी. 3 9 7. अजून 3 वरनं कुठला अंक तयार होईल का माझा? नाही. 2 अंक तयार होतात. 3 नंबरला मी घेते 7. 7 3 9. परत 4 नंबरला पण मी 7च घेतले. 7 9 3. आता किती नंबर घेते मी? 5 नंबर. 9 अंक 9 पासून अंक तयार करते. 9 3 7. 6 नंबरचं करते. 9 7 3. बरोबर. आता ह्यांनी मला प्रश्न काय विचारला? दिलेल्या अंकावरून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करू. मला त्यांनी अंक दिलाय 3 7 9. ह्याच्यापासून मला काय तयार करायची? लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या काय करायची? तयार करायची आहे. आता बघा ह्याच्यापासून लहानात लहान संख्या तयार काय होती? 300 300 सॉरी 300
79 संख्या तयार होती. लहानात लहान संख्या काय तयार होती? 379. तुम्हाला एवढी छोटी संख्या अंक देत नाहीत, तुम्हाला हजाराच्या पुढचे अंक दिले जातात. 5वीचे विद्यार्थी आहेत हजाराच्या पुढचे. 4थी पर्यंत 300, समजलं तर 3री पर्यंत लय झालं 300. एक साधं उदाहरण मी घेतलंय. 379. आता त्याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या कुठली झाली तयार? 973. आता लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या दे. आता लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या तयार करणे आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करणे. आता जर मी तुम्हाला दिलं यांच्यापासून लहानात लहान संख्या तयार करायची आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. आता पहिल्यांदा या संख्येपासून मी लहानात लहान संख्या तयार करते. कुठली संख्या तयार करते? लहानात लहान. बघा, लहानात लहान संख्या तयार करायची, बरोबर. मग कशी संख्या तयार करू सांगा. पहिल्यांदा अंक कुठल्या घेऊ मी? 2, बरोबर. 2, 3, 4, 9 ही लहानात लहान संख्या तयार झाली. आणि मोठ्यात मोठी 9, 4, 3, 2 ही मोठ्यात मोठी संख्या तयार झाली. आता ह्याच्यापासून मला लहानात लहान संख्या तयार करायची. लहानात लहान संख्या सांगा. 1, 4, 6, 7 आणि 8. झाली संख्या तयार. 1, 2, 3, 4, 5, 2, 3, 4, 5 झाली. आता ह्याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या 8, 7, 6, 4, 1 ही मोठ्यात मोठी संख्या तयार होऊ शकते. पुढे ह्याच्यापासून लहानात लहान संख्या तयार करायची, ह्याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. लहानात लहान संख्या तयार करताना 2, त्याच्यापेक्षा 3, 3 पेक्षा लहान 4, त्याच्यापेक्षा लहान 7, 7 पेक्षा लहान 9 मोठे. 9, त्याच्यापेक्षा लहान 7, 7 पेक्षा लहान 4, 4 पेक्षा लहान 3, 3 पेक्षा लहान 2. ही झाली मोठ्यात मोठी संख्या. ही झाली लहानात लहान संख्या. आता बघा, आता लहानात लहान संख्या ताईंनी तयार केली कशी, हा पहिला प्रश्न. आणि मोठ्यात मोठी संख्या तयार केली कशी? लहानात लहान संख्या तयार करताना लहानात लहान अंकापासून संख्या तयार करायची. आता हे जे काय त्यांनी संख्या दिली 9, 4, 3, 2, बरोबर. ह्याच्यामध्ये सगळ्यात लहान अंक कुठला आहे? 2. 2 नंतर त्याच्यापेक्षा मोठा अंक 3, 3 पेक्षा मोठा अंक 4, 4 पेक्षा मोठा अंक 9. ही झाली तुमची लहानात लहान संख्या. आणि मला ह्याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या तयार करायची. मोठा अंक कोण आहे? 9. 9 पेक्षा लहान अंक 4, 4 पेक्षा लहान अंक 3, 3 पेक्षा लहान अंक 2. खालची संख्या बघा मग. 1, 8, 4, 7, 6 ह्याच्यापासून मला लहानात लहान अंक तयार करायचे आहे. तर मी काय करणार आहे? पहिल्यांदा मला 1 घ्यावं लागेल. 1 नंतर 4, 4 नंतर 5 घेणार आहे? नाही, 6, 6 नंतर 7, 7 नंतर 8. आणि मला मोठ्यात मोठी संख्या तयार करायची, तर मोठ्यात मोठा अंक पहिल्यांदा घ्यायचा. 8, 8 नंतर 7, 7 नंतर 6, 6 नंतर 4, 4 नंतर 1. अशा प्रकारे लहानात लहान संख्या तयार करायची आणि मोठ्यात मोठी संख्या तयार करायची आहे. बघा, आता आपल्याकडे 1 ते 100 अंक असतात. किती अंक असतात? 1 ते 100 अंक असतात. 1 ते 100 अंकामध्ये कुठला अंक किती वेळा येतो हे महत्वाचं आहे. 1 ते 100 अंकामध्ये कुठला अंक किती वेळा येतो हे महत्वाचं आहे. बघा, 0 हा अंक 11 वेळा येतो. 0 हा अंक 11 वेळा येतो. 1 अंक 21 वेळा येतो. बाकी सगळे अंक 20 वेळा येतात. बघा कसं सांगतात.
शून्य अंक 11 वेळा, एक अंक 21 वेळा, बाकी सगळे अंक 20 वेळा कमीत कमी येत असतात. आता ह्याच्यामध्ये 1 ते 100 एक अंकी संख्या 9 आहे. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या 90 आहेत आणि 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या एकच आहे. बरोबर आहे. 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या एकच आहे 100. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या 90 आहेत. 1 ते 9 अंक सोडून 10 पासून 99 पर्यंतचे अंक तर किती आले 90. 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या टोटल 1 2 3 4 5 6 7 8 9. बघा संख्या ज्ञान मध्ये आपण शिकलो की आंतरराष्ट्रीय संख्या कोणाला म्हणतात. पहिल्यांदा शिकलो आंतरराष्ट्रीय संख्या कोणाला म्हणतात. परत आपण शिकलो देवनागरी संख्या कोणाला म्हणतात. रोमन अंक शिकलो. रोमन अंकानंतर संख्या शिकलो आपण. स्थानिक किंमत काय आहे, दर्शनी किंमत काय आहे, विस्तारित रूप संख्येचं शिकलो आपण. त्याच्यानंतर आपण स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, विस्तारित रूप शिकलो. त्याच्यानंतर आपण एक टॉपिक शिकलो की दिलेल्या संख्येपासून लहानात लहान संख्या तयार करायची आणि मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची हे एक टॉपिक बघितलं आपण. आणि 1 ते 100 अंकांमध्ये वारंवारता बघितली. म्हणजे एक अंक किती वेळा येतो, शून्य अंक किती. आता लक्षात ठेवायचं फक्त हे दोनच अंक. शून्य अंक येतो 11 वेळा आणि एक अंक येतो 21 वेळा बस. बाकी सगळे अंक येतात 20 वेळा. 1 ते 9 पर्यंतचे सगळे अंक किती वेळा येतात 20 वेळाच येतात, बदलत नाही. 1 ते 100 मध्ये सांगते फक्त मी सांगताना 1 ते 100 मधले अंक सांगत आहे. 1 ते 100 मधलेच अंक सांगते. 1 ते 100 मध्ये एक अंक 21 वेळा येतो, शून्य अंक 11 वेळा येतो, 2 पासूनचे 99 पर्यंतचे अंक 20 वेळा येतात. 1 ते 100 मध्ये एक अंकी संख्या फक्त 9 आहेत. 1 ते 100 मध्ये 2 अंकी संख्या 90 आहेत आणि 1 ते 100 मध्ये 3 अंकी संख्या फक्त एकच आहे, ती म्हणजे 100. ती म्हणजे कुठली आहे 100. आज आपण इथपर्यंत आपले सगळे संख्या ज्ञानवरचे टॉपिक बघितलेले आहेत. तुम्ही त्याचा स्वाध्याय सोडवायचा आहे. एखादा गणित सुटत नाही तर तुम्ही कमेंट मध्ये ते गणित टाकायला विसरायचं नाही, ते तुम्हाला सोडवून दिलं जाईल. थँक्यू.